नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर। डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सीरीज चालू केली आहे। आजचा आपला तिसरा भाग आहे। आज आपण बघणार आहोत बहार धरताना बेसल डोस खत व्यवस्थापन कसं करायचं आहे, यामध्ये कोणकोणती सेंद्रिय, रासायनिक व जैविक खते किती प्रमाणात घ्यायची आहेत व कशा पद्धतीने द्यायची आहेत, हे सर्व आज आपल्याला प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहे। आणि या सर्व माहितीची पीडीएफ सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे। तत्पूर्वी या सीरीज मधील सर्व व्हिडिओ आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर चला सुरुवात करूया। बेसल डोस तुम्हाला 2 टप्प्यामध्ये विभागून द्यायचा आहे। पहिला डोस बहार धरताना आणि दुसरा फळांचं सेटिंग पूर्ण झाल्यानंतर। जो बेसल डोस तुम्ही बहार धरताना टाकणार आहात तीच खते त्याच प्रमाणात तुम्हाला फळे सेट झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा फळे साधारण 50 ग्रॅम किंवा लिंबाच्या आकारा एवढी होतात तेव्हा तुम्हाला हा टाकायचा आहे। 100 झाडांसाठीचा डोस मी तुम्हाला इथे देत आहे। तुमच्याकडे जेवढी झाडे आहेत त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या। 100 झाडांसाठी या बेसल डोस मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे मळी 1 टन, मळी नसेल तर शेणखत 1 टन किंवा मळी 500 किलो आणि शेणखत 500 किलो मिक्स। कमीत कमी एवढं तरी घ्या। मळी किंवा शेणखत तुम्हाला आणखी जास्त वापरायचं असेल तर वापरू शकता, परंतु या इथे जे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा कमी प्रमाण घेऊ नका। त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कोंबड खत 500 किलो, युरिया 1 बॅग, DAP 10 किलो, सिंगल सुपर पावडर 25 किलो, पोटॅश 15 किलो। त्यानंतर आपल्याला यामध्ये जीवाणू मिक्स करायचे आहेत। जीवाणू 1 एकराच्या हिशोबाने दिले आहेत। यामध्ये 1 एकरासाठी मर रोगासाठी व स्फुरद अपटेक होण्यासाठी कालीसेना 1 किलो। कालीसेनामध्ये ॲस्परजिलस नायजर नावाचे जीवाणू येतात, जे वेगवेगळ्या पीएचच्या जमिनीसाठी तसेच आपल्याकडील उच्च तापमानामध्ये म्हणजे अगदी 48 डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा काम करण्यास सक्षम आहेत। हे निष्कर्ष मी नाही काढलेले, हे प्रोडक्ट इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे विकसित केले गेले आहे। पोटॅश अधिक उपलब्ध होण्यासाठी सोनार 1 किलो। हे प्रोडक्ट नॅशनल रिसर्च सेंटर फॉर पोमोग्रेनेट NRCP सोलापूर द्वारे विकसित केलं गेलं आहे। निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी यामध्ये पॅसिलोमायसिस 1 लिटर आणि पोचोनिया क्लेमायडोस्पोरिया 1 लिटरचा वापर यामध्ये करायचा आहे। यामध्ये तुम्हाला इतर काही जीवाणू जसे मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, PSB, KMB मिक्स करायचे असतील तर करू शकता। जीवाणूंची लिस्ट व त्याचे प्रमाण इथे दिलं आहे, पण अधिकच्या खर्चात शक्यतो पडू नका। हे सर्व प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत। याची गरज असल्यास या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। बाजारामध्ये 100-160 प्रकारची सेंद्रिय, रासायनिक, जैविक व ड्रिपची खते उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक वर्षी काहीतरी फॅन्सी नवीन खताचे कॉम्बिनेशन येते व त्याची किंमत ही तितकीच वाढलेली असते, परंतु त्याच्या कार्यक्षम वापराबद्दल कधीही माहिती दिली जात नाही। आणली खतं आणि दिली झाडाखाली फेकून आपलं काम संपलं, परंतु त्याचा कार्यक्षम वापर करायला शिकावं लागणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे जेवढी झाडं आहेत त्या प्रमाणात ही सर्व सेंद्रिय, रासायनिक व जैविक खते एकत्र करून त्याची भट्टी बनवायची आहे। भट्टी कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवत आहे। यामध्ये मळी किंवा शेणखत किंवा मळी आणि शेणखत, कोंबड खत व रासायनिक खताची एकूण मात्रा ही एकत्र करायची आहे। एकत्र करताना त्यावर पाणी फवारत राहायचं आहे की जेणेकरून या मिश्रणातील प्रत्येक कण ओला होईल, परंतु इतके पण पाणी मारू नका की ते खालून वाहून जायला चालू होईल। हे पाणी मारत असताना 200 लिटर पाण्यामध्ये सर्व जीवाणू एकत्र करायचे आहेत व ते या भट्टी खताच्या मिश्रणासोबत मिक्स करत राहायचे आहेत। आपल्याकडे मजूर उपलब्ध नसतात, त्यामुळे हे काम सरळ JCBच्या सहाय्याने आम्ही करून घेतो। सेंद्रिय, रासायनिक व जैविक खताचे योग्य मिश्रण व सोबत पाण्याद्वारे प्रत्येक कण ओला करून झाल्यानंतर
याला ताडपत्रीच्या साहाय्याने झाकायचं आहे। दर 3 दिवसातून याला वरून पाणी फवारायचं आहे। हे भट्टी खत कमीत कमी 10 ते 15 दिवस मुरवत ठेवायचं आहे व नंतर हे आपल्याला उपयोगास आणता येईल। आता हे भट्टी खत झाडाला नेमकं टाकायचं कसं हे बघूया। खताची वाहतूक सोपी व कमी खर्चात होण्यासाठी टमटम किंवा छोट्या गाडीमध्ये भरून सरळ ही खते टप्प्याटप्प्याने शेतात सगळीकडे ढिगाऱ्याने नेऊन पोहोचवली आहेत व त्यातूनच प्रत्येक झाडाभोवताली टाकली जात आहेत। आपल्या झाडाचा जेवढा घेर आहे त्या घेराच्या खाली उन्हामध्ये आपली लॅटरल असली पाहिजे आणि जिथे आपली ड्रिप लॅटरल येणार आहे त्याच्या बाहेरील बाजूला हे खत पसरून टाकायचं आहे। झाडाच्या खाली खड्डे घेऊन हे खत टाकू नये। व्हिडिओमध्ये सर्व काही सोप्या पद्धतीने करून दाखवण्यात येत आहे। तिकडचे तिकडच टाका बाया अजून आल्या नाही तिकडवर। खते टाकल्यानंतर ती माती आड करणं गरजेचं आहे। त्यामुळे जिथं खत टाकलं आहे त्याच्या बाहेरील बाजूस मोगडा मारण्यात येत आहे व मोगडा मारून झाला की त्या ठिकाणी मोकळी झालेली मातीचा उपयोग बेड रुंद करण्यासाठी केला जात आहे। यामध्ये जे खत आपण टाकलं आहे ते आपोआप माती आड होत आहे। अशा रीतीने ट्रॅक्टरद्वारे बहुतांश कामे केली गेली आहेत व लेबरचा ताण, वेळ व खर्च कमी करण्यात आला आहे। बेड व्यवस्थित बांधून झाल्यानंतर लॅटरल व्यवस्थित करून घेतली आहे। लिकेज चेक केला आहे। बेड पाचट वापरून झाकून घेतला आहे व पहिले पाणी 26 जानेवारीला दिलं आहे। पहिलं पाणी हे हलकं पाणी असावं, त्यालाच आंबवणी म्हणतात। हे पहिलं पाणी देताना त्यामध्ये ड्रिपद्वारे रूट स्पेशल 2 लिटर प्रति एकर, रूट स्पेशल म्हणजे रूट स्टिम्युलंट लिक्विड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे न्यूट्रीमिक्स 5 लिटर प्रति एकर आणि 05234 1 किलो 100 झाडांसाठीचं हे प्रमाण आहे। न्यूट्रीमिक्स कशा पद्धतीने बनवायचं आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। न्यूट्रीमिक्स सहित आजच्या सर्व माहितीची PDF आपल्याला शेती उद्योगच्या WhatsApp चॅनलवर उपलब्ध होईल। अशा रीतीने बहाराची सुरुवात झाली आहे। आशा आहे या माहितीचा तुम्ही पुरेपूर उपयोग कराल। आज आपण इथेच थांबूया, भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत। धन्यवाद।